नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक। शैक्षणिक वर्ष 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या NEP 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार PG डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीला ॲडमिशन घेतलेल्या MA तसेच MSc अशा विद्यार्थ्यांना होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करण्याची अपलोड करण्याची तारीख वाढलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता शेवटची तारीख असणार आहे होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन व अपलोड करण्याची 7 मे 2024। बरोबर आहे, 7 मे 2024। तर मग बरेच आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी म्हटलं होतं की सर जे होम असाइनमेंटचे क्वेश्चन आहेत त्याचे जेवढे होईल तेवढे तरी पाठवा, आम्हाला व्हिडिओ बनवून टाका। तर माझ्याकडे एक ह्याची कॉपी आलेली आहे, MA हिस्ट्री M60 MA इतिहासची माझ्याकडे कॉपी आलेली आहे, होम असाइनमेंटची लिहिलेली हँड कॉपी आलेली आहे। तर ती हँड कॉपी मी स्कॅन केली आहे, स्कॅन करून इथं तुम्हाला आता टाकत आहे। तर ही जी पहिली जी कॉपी असणार आहे, ही हा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ असणार आहे HIS 521 ह्या पेपरचा, तो पहिला पेपर आहे। ठीक आहे, हा पहिला पेपर आहे HIS 521। ह्या पेपरचं नाव आहे सरंजामशाहीच्या काळातील भारत 6वे ते 18वे शतक। ह्याचं इंग्रजीतलं नाव आहे इंडिया ड्युरिंग फ्युडल एज 6th to 8th सेंचुरी। ओके, तर असे मराठी आणि इंग्रजीतलं नाव आहे। तर ह्याच्यामध्ये गृहपाठ 1 मध्ये 3 क्वेश्चन आहेत आणि गृहपाठ 2 मध्ये 1 क्वेश्चन आहे। ठीक आहे, तर हा पहिला प्रश्न पाहत आहोत आपण गृहपाठ 1 मध्ये। खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। 20 गुणांसाठी हा गृहपाठ 1 आहे, याच्यामध्ये 3 प्रश्न असणार आहेत। पहिला प्रश्न क्रमांक 1, त्रिपक्षीय संघर्षाची कारणे व त्याचे परिणाम स्पष्ट करा। 10 गुणांसाठी आहे। ठीक आहे, 10 गुणांसाठी। ह्याचं उत्तर एवढंच लिहायचे, तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे तेवढं। ठीक आहे, एवढंच उत्तर लिहायचं आहे। 10 गुण झाले। आता पुढचं प्रश्न क्रमांक 2 आहे, चोल साम्राज्याच्या उदयाची पार्श्वभूमी स्पष्ट करा। 5 गुणांसाठी आहे। ह्याचं उत्तर एवढंच लिहायचं आहे, मी जेवढं एकाच पेजवर लिहायचे। ध्यानात ठेवायचे, एका प्रश्नाचं उत्तर एकाच पेजवर लिहायचे, एकापेक्षा जास्त लिहायची गरज नाही। छोटं करायचं उत्तर, जर जास्त वाटलं तर शॉर्टमध्ये लिहायचं। ठीक आहे, तिसरा प्रश्न क्रमांक 3, यादव शासकांच्या कार्याचे मूल्यमापन करा। 5 गुणांसाठी। ह्याचे बी एवढेच पॉईंट टाकायचे, 5 पॉईंट दिले आहे तेवढेच टाकायचे। ठीक आहे, हा झाला गृहपाठ क्रमांक 1 20 गुणांसाठी। दुसरा, आता पाहणार आपण गृहपाठ क्रमांक 2। ह्याच्यामध्ये खालील दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा, प्रत्येकी 1 गुण। असे 10 बहुपर्यायी प्रश्न आहेत, म्हणजे 10 गुणांसाठी आहे हा। 10 बहुपर्यायी प्रश्न 10 गुण, एका गुणाला 1, एका प्रश्नाला 1 गुण, असे 10 बहुपर्यायी प्रश्नाला 10 गुण। तर हा गृहपाठ क्रमांक 2 10 गुणांसाठी आहे। ठीक आहे, हे सगळे 4 पेजेस होतात, पहिलेचे 4 पेजेस होतात टोटल। तर 4 पेजेस, आणि जे आपण डाउनलोड केलो आपण आपल्या प्रोफाईलमधून, की पहिले पेज येतं त्याच्यावर तुमचं नाव, विषयाचं नाव, स्टडी सेंटरचं नाव, अभ्यासक्रमाचं नाव, पेपरचं नाव असतं, ती एक 5वं पेज। असे 5ही पेज स्कॅन करायचे, आपल्याला लिहून स्कॅन करायचे आणि 20 MBच्या आत त्याची PDF बनवून अपलोड करायची। 7 मे 2024च्या आत करायची। ठीक आहे, लवकरात लवकर करायचं आहे। आता ही जी असणार आहे ही MA हिस्ट्रीचे माझ्याकडं सर्वच आलेले आहेत M60चे। तर मी आता आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन दिसतो तुम्हाला, प्लेलिस्ट, त्या प्लेलिस्टमध्ये जायचे तुम्हाला। तिथे तुम्हाला MA हिस्ट्री M60 ऑनलाईन होम असाइनमेंट YCMU असे एक फोल्डर क्रिएट केलेलं आहे मी। त्या ठिकाणी मी हे सगळेच MA हिस्ट्रीचे M60चे होम असाइनमेंट तिथे टाकणार आहे मी। तर ती सगळे व्हिडिओ बघायचे, तुम्हाला लिहून लवकरात लवकर अपलोड करायचे। ठीक आहे, होम असाइनमेंट लवकर अपलोड करा। पुन्हा आपल्याला ह्याचं बी येणार आहे, प्रोजेक्ट कसले यायचे ते पण मी सांगणार आहे, ते पण व्हिडिओ अपलोड करणार आहे। त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग। चला पहिल्या पेजपासून घेतो आता। ओके,
हे पेज क्रमांक 1 आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, पॉज करा, हाताने लिहून घ्या, कसे करा. ओके. 1 नंबर, 2, 3, 4.